रामकृष्ण हरी. आपल्याला वर्षभर टिकणारे असे साबुदाणा पापड बनवतोय आपण बघा. त्यासाठी रात्री आपण 2 वाटी साबुदाणा भिजत ठेवला होता. तो अगदी छान असा भिजलाय. त्यात आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आपण जास्त पण मीठ नाही टाकणार आहे. हे आलं आपलं मीठ. आणि चमच्याने असं एकदम एकजीव करून घेऊ मिक्स. आणि महत्वाचं म्हणजे आपण हे जे पळी पापड नाही बनवणार आहे, आपण इडलीचं जे भांडं आहे त्या भांड्यामध्ये आपण ही साबुदाणा पापड बनवतोय. अगदी छान मिक्स करून घेतलंय. इडली पात्रामध्ये पाणी घेतलंय. इडली पात्रामध्ये पाणी घेऊन चिंच आणि लिंबू टाकून गॅसवर ठेवून देऊ आपण. हे पात्रांना आपण तेल लावून घेणार आहे. तेल किंवा तूप असं लावून घेऊ, जेणेकरून ते काढायच्या वेळेस अगदी सोपी जातं आपल्याला काढायला. अगदी थोडे थोडे असे साबुदाणा आपण टाकून घेऊ याच्यात. आणि ह्या चमचने झालं तर बघा, नाही तर आपण ओला हात घ्यायचा आणि ओल्या हाताने असेच छान असं पसरवून घेणार आहे. तर होतंय आपले साबुदाणे असे चमच्याने पण होत आहे. ओला हात पण घ्यायची गरज नाही. बघा, आपण आता सगळ्या पात्रांमध्ये असेच टाकून घेणार आहे. सगळ्या पात्रांमध्ये साबुदाणे भरून झाले. आपण तिकडं पाणी ठेवलं होतं, ते पाणी उकळलंय. आता हे अगदी परत त्या इडली पात्रात ठेवणार. भांडं ठेवलंय आपण. आता हे झाकण ठेवून आणि 4 ते 5 मिनिटं मोठ्या गॅसवर वाफ भरू देऊ. 4 मिनिटं झाले तर आपण आता गॅस बंद करू आणि 2 मिनिटासाठी तसंच कुकर राहू देऊ. आपण चेक करू. आपलं साबुदाणा जर पांढरा वाटला तर परत 1 मिनिटासाठी गॅस चालू करायचा. पण आपलं साबुदाणा पांढरा नाहीये, छान असा काचेसारखा चमकतोय. त्यामुळे झाले आहेत आपल्या पापड. आपण आता हे काढून आणि हे काढल्याच्या नंतर तेव्हा पण काही नाही करायची. परत बघा असं काढून आणि परत 2 मिनिटं तसंच राहू देणार. 2 मिनिटानंतर आपण आता असं वाटीत पाणी घेणार आहे. पाणी उचटणीला हे पाणी लावून अगदी असं अलगद असं बघा निघू राहिलंय. खाली आपण तूप लावलेलं आहे त्यामुळे निघणारच त्या. फक्त एक वेळेस काढूच तो. हे अशा काढून आणि छान अशा वाळत टाकायच्या. वरती आलोय आपण गच्चीवर. आता ह्या वाळत टाकून घेऊ. बघा अगदी सहज अशा निघताय त्या. थोडा पाण्याचा हात घेतला आणि लगेच निघताय बघा. आपण आता सगळे पापड असेच करून घेणार आहे आणि 2 दिवस कडकडीत अशा उन्हात वाळवणार आहे त्यांना. अगदी काचेसारखे असे पांढरे शुभ्र असे साबुदाणा पापड होत आहे. सगळे पापड आपण करून असे उन्हात वाळत टाकले. 2 दिवस छान वाळू देणार आहे. आता 5 वाजता आपण थोड्या उलट्या करून देऊ. बघा सुकले आहे थोड्या. आपण आता अशा उलट्या करून देणार आहे, जेणेकरून लवकर वाळतील. सगळ्या पापड आता आपण असंच करून घेऊ. वाळलेत आपले पापड. तर तळून बघू. तेल ठेवलंय. तेल अगदी असं छान कडकडीत तापू देणार आहे. तेल तापते. तुम्ही पण नक्की असं साबुदाणा पापड बनवा. आणि 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या. बघा तेल तापलंय. थोडा अगदी गॅस कमी करू आपण आता. आणि बघा कसे अगदी 4 पट फुलणारे असे साबुदाणा पापड बनले आपले. पांढरे शुभ्र अगदी असते. हे बघा, तुम्ही पण असे पापड नक्की बनवा आणि कमेंट मध्ये मला सांगा तुमचे कसे बनताय ते. आहेत ना 4 पट फुलणारे पापड. बघा अगदी तुम्हाला आवाज येत असेल कुरकुरीत असे साबुदाणा पापड. अगदी पांढरे शुभ्र दुधासारखे.